तर मंडळी, आज आपण विदर्भ स्पेशल तडका वरण आणि पोळी कसं बनवायचं तर ते बघूया. त्यासाठी रेसिपी बघूया. सर्वात आधी हाफ कट करून टोमॅटो घ्यायचा आहे, त्यानंतर हाफ कांदा घ्यायचा आहे कट करून थोडासा, त्यानंतर करी लिव्स म्हणजेच कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे, त्यानंतर जे लसणाच्या पाकळ्या आहेत त्याला छान ठेचून घ्यायचं आहे आणि थोडीशी वाळलेली कोथिंबीर घेतली आहे मी. त्यानंतर जे साधं वरण आहे त्याचा तडका बघूया. त्यासाठी स्टीलच्या भांड्यामध्ये तूप टाकायचं आहे. तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची आहे. जिरं मोहरी छान तडतडली की त्यानंतर त्यामध्ये लसण टाकायचं आहे. लसणसुद्धा छान लो फ्लेमवर लालसर भाजायचं आहे. त्याला टेस्टला खूप छान खमंग लागतो तो. लालसर भाजला की त्यानंतर त्यामध्ये करी लिव्स कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांद्यालासुद्धा छान ब्राऊन भाजायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जे टोमॅटो आहे तो टाकायचा आहे आणि बघू शकता टोमॅटोसुद्धा छान असा हे करून घ्यायचा, परतून घ्यायचा आहे. लो फ्लेमवर छान कुक करायचं आहे हे. आणि त्यानंतर लास्टमध्ये त्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे. तुम्ही जर वरण जेव्हा फोडणी देतो आपण, वरण जेव्हा साधं वरण बनवतो तेव्हा जर तुम्ही हळद आणि मीठ टाकलं असेल तर आता टाकू नका, नसेल टाकलं तर आता टाका. मी टाकलं नव्हतं त्यामुळे आता मी तडक्यामध्ये टाकलं आहे. त्यानंतर वरण टाकायचं आहे त्यामध्ये आणि त्याला छान फिरवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि छान त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. छान जेवढं लो फ्लेमवर ते छान शिजलं जातं तेवढं त्यामध्ये जे त्या कढीपत्त्याचा फ्लेवर त्यामध्ये इन्हान्स होतो आणि छान टेस्टला लागतं ते. त्यानंतर पोळी चुरून घ्यायची आहे. बघू शकता खूप बारीक अशा प्रकारे चुरली आहे मी. तूप लावून पोळी आहे ती. त्यानंतर त्यामध्ये जे गरम गरमच वरण टाकायचं आहे. बघू शकता गरम गरम वरण टाकायचं आहे आणि त्याला छान 5 ते 10 मिनिट डिप करून ठेवायचं आहे. तसंच म्हणजे वरणसुद्धा छान थंड होतं आणि पोळीचे काप खूप त्यामध्ये छान सॉफ्ट बनतात, म्हणजे हाताने इझिली मॅश होतात. त्यानंतर त्यामधला जे कढीपत्ता आहे तो मी काढून टाकला आहे, कारण तो बेबीला म्हणजे खायला नाही गेला पाहिजे, फक्त टेस्टसाठी मी टाकला आहे त्यामध्ये. त्यानंतर बघू शकता कढीपत्ता सर्व काढून टाकला आहे मी आणि त्याला छान मिक्स करून 10 मिनिट ठेवला आहे आणि थंड झाल्यानंतर ते इझिली मॅश होतं आणि छान असं गरमागरम बाळाला सर्व केलं आहे. खूप टेस्टी बनतं हे तडकावरण आणि पोळी बाळाला खाऊ घालायची आहे. तुम्हाला रेसिपी नक्की आवडली असेल तर नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.